तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 15. एकत्र जमले होते शरदराव तर हे सगळं बघून भारावून गेले होते. प्रीतीची आई जाऊन आता 4 वर्ष झाली होती. पहिले काही दिवस प्रीती आणि मयुरा दोघीजणी असल्यामुळे त्यांना काही जाणवलं नाही. पण आता मयुराचे लग्न झालं होतं आणि प्रीती पण मुंबईत होती. त्यामुळे शरदराव आणि यश दोघांनाही एकटेपणा जाणवू लागला होता. मयुराच्या लग्नानंतर आता आराध्याच्या लग्नात सगळेजण त्यांच्या घरी जमले होते. इतके दिवस भयान वाटणारा एवढा मोठा वाडा आज मात्र त्यांच्या आपल्या लोकांनी गजबजलेला होता. यश तर हे दिवस खूप एन्जॉय करत होता. लग्नाचा दिवस जवळजवळ येऊ लागला. सगळेजण लग्नाच्या कामात व्यस्त झाले आणि आराध्या मात्र एकटी पडली. प्रीतीला तिची अवस्था कळत होती, पण त्यांच्या मधात नको बोलायला हे अजितने मत तिला पटलं होतं, म्हणून ती पण शांत होती. शरदरावांनी लग्नासाठी मोठा हॉल बुक केला होता आणि बाकी सगळ्या तयारीसाठी त्यांनी वेडिंग प्लॅनरला कॉन्टॅक्ट दिला होता. जेवणाचा मेनू पण त्यांनी पाटील कुटुंबाशी चर्चा करूनच ठरवला होता. आराध्याला आवडतो म्हणून रुद्रने न विसरता गुलाबजामुनही ठेवायला सांगितलं होतं. शारदाताई तर मानापानाच्या साड्या, कोणाला कुठली वस्तू द्यायची ह्या सगळ्या गोष्टीत गुंतल्या होत्या. बच्चे कंपनी तर त्यांच्या शॉपिंगमध्ये गुंग होत्या. या सगळ्यात मात्र यशची फार फजिती होत होती. बिचारा लहान असल्यामुळे सगळ्यांनी त्याला मजूर बनवून ठेवलं होतं. उठलं सुटलं कोणी पण त्यालाच काम सांगत होतं. फक्त आराध्याची शॉपिंग राहिली होती. ते रुद्र आल्यावर दोघांनीही सोबतच करायची असंच ठरवलं होतं. इच्छा नसतानाही आराध्या नाही म्हणू शकली नाही. इकडे अजितनेही यशशी बोलून घोडीचा डीजेचा व्यवस्था करून ठेवली. आज घरात गडबड चालू होती. आज पाटील कुटुंब साताराला जे येणार होते. आराध्याच्या मनात आज वेगळीच हुरहुर चालू होती. काय बोलणार होती ती रुद्रशी? जाब विचारणार होती की लाचारासारखी त्याच्यासमोर हात पसरणार होती तिच्या प्रेमासाठी? शरदरावांनी खूप आग्रह केला होता त्यांना की आमच्या घरी राहा, पण श्यामाकांतरावांनी नाही म्हटलं. ते म्हणाले की रुद्रचं लग्न झालं की हक्कानी राहू. त्यांनी लग्न होईस्तोवर त्यांच्या एका मित्राचा फार्म हाऊस भाड्याने घेतला होता. शरदराव, सुरेशराव, मयंक, यश सगळेच त्यांना भेटून गेले होते. काय हवं नको ते पाहून गेले होते. लग्नाला आता फक्त 7 दिवस राहिले होते. अजित आणि प्रीतीने आज लग्नाच्या हॉलवर जायचं ठरवलं होतं. तिथल्या डेकोरेशन, फ्लावर्स, अरेंजमेंट सगळं आपल्याला हवं तसाच आहे नाही चेक करायचा ते जाणार होते. प्रीती बोलली, अजित, आपण आराध्या आणि रुद्रला पण आणायचं का सोबत? म्हणजे आपण त्यांच्यामध्ये नाही बोलू, फक्त त्यांना समोरासमोर आणू. अजित बोलला, ते समोरासमोर आले आणि पुन्हा त्यांच्या काही बिनसलं तर? प्रीती बोलली, आज नाही तर उद्या, तसंही तर ते समोरासमोर येणारच ना. अजित बोलला, ठीक आहे, मग तू वहिनीला घेऊन ये, मी दादाला घेऊन येतो. पण बाबा पण येणार होते आज हॉलवर. प्रीती बोलली, अरे चांगलं आहे ना, मग त्यांच्यासमोर त्यांना भांडता पण येणार नाही. अजित बोलला, डन. तिकडे अजित आणि रुद्र आधीच हॉलवर पोचलेले होते. आराध्याला तर प्रीतीने कसं तरी मनवलं होतं हॉलवर येण्यासाठी. फक्त तिने रुद्रला बघून ती कशी रिॲक्ट होईल याचीच तिला भीती वाटत होती. रुद्रला कॉल आला म्हणून तो बोलायला थोडा बाहेर गेला, तर तेवढ्यातच आराध्या आणि प्रीती आत आल्या. आल्या आराध्याला अजित दिसला. का कुणास ठाऊक मनात नसतानाही तिची नजर सैरभैर रुद्रला शोधत होती. अजितनेही आराध्याकडे बघून हलके स्माईल केलं. आराध्या पण त्याला हसली. प्रीतीने इशाऱ्यानेच त्याला रुद्र कुठे आहे असं विचारलं. तो बाहेर आहे, येईलच एवढ्यात, असं अजितने प्रीतीला खुणवून सांगितलं. अचानक अजितच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं तर ती प्रिया होती. अजित तर तिला बघून शॉक झाला होता. अजित बोलला, तू तू इथे कशी काय? प्रिया बोलली, का मी आलेली तुला आवडलं नाही का? आणि मला जिथे जावं वाटेल मी तिथे येईल. तुला काही प्रॉब्लेम आहे का? अजित बोलला, तसं नाही, पण तू लग्नाच्या आदल्या दिवशी येणार होती ना? प्रिया बोलली, हो, पण मग विचार केला की मी या घरची होणारी सून आहे. माझ्या जेठाचं लग्न आहे, माझी पण जबाबदारी आहे आणि माझ्यासोबत डॅडी पण आले आहेत. ते आजच आपल्या लग्नाची बोलणी करणार आहेत तुझ्या घरच्यांशी. अजित बोलला, तू मुद्दाम करत आहेस ना हे? मला नाही करायचं लग्न तुझ्याशी. अजित आणि प्रियामध्ये कुजबूज चालू झाली होती. आराध्याला तर काहीच कळत नव्हतं काय चालू आहे ते. प्रीतीला तर कल्पना आली होती की त्यांचं नेमकं काय चालू आहे. त्या दोघी पण त्यांच्याजवळ आल्या. प्रिया बोलली, यू हॅव टू मेरी मी बेबी. अजित बोलला, प्रिया, मला नाही करायचं, जे करायचं आहे ते करून घे.
प्रिया बोलली, बघ हा, म्हणजे तुझ्या दादाचं लग्न आहे. तुमचे सगळे पाहुणे आलेले असतील. सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी उघडीच करेल मी. आता मात्र प्रीती ही चिडली. आराध्या तर फक्त ऐकत होती. प्रीती बोलली, तू काय समजते ग स्वतःला? आणि धमकी कोणाला देते? तुझी बरेच कारनामे मला माहिती आहे. जास्त शहाणी झाली का? प्रीतीचं बोलणं ऐकून प्रिया जोरात जोरात हसायला लागली. प्रिया बोलली, काय सांगणार आहेस? माझे किती बॉयफ्रेंड आहेत ते, की मी कोणाकोणासोबत फिरते ते. तिचं बोलणं ऐकून प्रीती चकित होऊन जाते. प्रिया बोलली, तुला काय वाटलं प्रीती? तू माझ्या मागे मागे येशील, माझ्यावर पाडत ठेवशील, माझे चोरून चोरून फोटोज काढशील आणि मला माहितीही नाही पडणार. आणि तुला जे सांगायचं ते सांग, जे फोटोज दाखवायचे ते दाखव. मी पण बघते तुझ्यावर कोण विश्वास ठेवते ते. अजित बोला, स्टॉप इट प्रिया, गेट लॉट्स फ्रॉम हेअर. प्रिया बोलली, आता मी तुझ्याशी लग्न ठरवल्यावरच जाईल. आणि एकदा लग्न झालं की तुझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आणि चुपचाप माझ्याशी लग्न करायला होकार द्यायचा. रुद्र बोलला, तो नाही देणार होकार. मागून आवाज येतो म्हणून सगळे त्या दिशेने बघतात, तर तिथे रुद्र असतो. आराध्या तर 2 सेकंड त्याच्याकडे बघतच राहते. का नाही बघणार? ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये तो खूप छान दिसत होता. त्याची नजर फक्त प्रियावर होती. डोळ्यात राग दिसत होता. प्रिया त्याला बघून घाबरली. रुद्र त्यांच्याजवळ आला. रुद्र बोलला, मान्य आहे तिच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. तिने दाखवलेल्या फोटोजवर पण नाही ठेवणार, पण माझ्यावर तर ठेवतील ना? आणि समजा माझ्यावर पण नाही ठेवला तर स्वतःच्या कानांवर तर ते विश्वास ठेवतील ना? आता तर प्रिया पूर्णपणे घाबरली होती. प्रिया बोलली, म्हणजे? रुद्र बोलला, म्हणजे थांब तुला दाखवतोच. बाबा, काका या आतमध्ये. आणि समोरून श्यामाकांतराव आणि प्रियाचे बाबा मोहन पांडे आत आले. प्रिया तर त्यांना बघून चकित झाली. तिचं सगळं बोलणं त्यांनी ऐकलं होतं. मोहनराव बोलले, प्रिया, काय आहे हे सगळं? काय ऐकतोय मी? प्रिया बोलली, बाबा, ते मी यांची गंमत करत होती. प्रँक, तसंच काहीतरी करत होती मी. रुद्र बोलला, गंमत? अच्छा, मग जे इतक्या दिवस बाहेर करत होती ती पण गंमत होती का? प्रिया बोलली, म्हणजे काय म्हणत आहेस तू? प्रियाला तर काहीच कळत नाही. असा आणत होती ती. रुद्र बोलला, अच्छा, कळत नाही आहे का तू? की आठवत नाही आहे? थांब तुला आठवण करून देतो. रुद्र त्याच्या ड्रायव्हरला कॉल करून गाडीत ठेवलेला लॅपटॉप आणायला सांगतो. ड्रायव्हर लॅपटॉप घेऊन येतो. प्रीती, तुझ्या पेनड्रॉईव्हमध्ये जे सगळे फोटोज आहेत ते दाखव यांना. प्रीती बोलली, हो जिजू, पण तुला कसं माहिती की पेनड्रॉईव्हमध्ये फोटोज आहेत म्हणून? रुद्र बोलला, जेवढं सांगितलं तेवढं कर. प्रीती पेनड्रॉईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि एक एक करून सगळे फोटोज दाखवते. छोट्या कपड्यांमधले वेगवेगळ्या मुलांसोबत पबमधले दारू पितानाचे हे फोटोज बघून तर श्यामाकांतराव, मोहनराव आणि आराध्या चकित होऊन जातात. अजित, रुद्र आणि प्रीती मात्र शांत असतात. त्यांना प्रिया काय चीज आहे हे आधीपासूनच माहिती असतं. रुद्र बोलला, हे असं आहे मग काका, तुम्हीच सांगा आता काय करायचं? प्रिया बोलली, पण त्यात चुकीचं काय आहे? मी अशीच आहे हे अजितला पण माहिती होतं. तोच म्हणला होता की तुला बदलायची बिलकुल गरज नाही. आणि हो, आहेत माझे खूप सारे मित्र, फिरते मी त्यांच्यासोबत. पण मग त्यात चुकीचं काय आहे? आवडतं मला त्यांच्यासोबत राहायला. आणि राहिला माझ्या कपड्यांचा प्रश्न, तर कुणाच्या कपड्यांवरून त्यांचं कॅरेक्टर तर ठरत नाही. अजित बोलला, तू म्हणते ते सगळं मान्य आहे प्रिया, पटलं आपल्याला तुझं हे बोलणं. आता मी जे दाखवेल त्याची पण उत्तर दे. आता मात्र प्रियाला धडकी भरली. रुद्रने जर तिची माहिती काढली असेल तर आता आपलं काही खरं नाही हे तिला कळून चुकलं होतं. रुद्रने त्याच्या मोबाईलमधला लॅपटॉपला कनेक्ट केलं आणि काही फोटोज ओपन केले. ते फोटोज बघून तर मोहनरावांना चक्करच आले. अजितने पटकन त्यांच्यासाठी खुर्ची आणली आणि त्यांना त्या खुर्चीवर बसवलं. आराध्या पाण्याची बॉटल घेऊन आली. ते थोडे शांत झाल्यावर रुद्रने पुढचे काही फोटोज दाखवले. फोटो बघून तर मोहनरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोटोमध्ये प्रिया कुठल्या कुठल्या मुलांना किस करत होती, ड्रग्ज घेत होती. काही व्हिडिओज होते ड्रग्सच्या नशेत झुमतानाचे. ते सगळं बघून आराध्या थक्कच झाली. मोहनराव बोलले, हे काय आहे प्रिया? असले संस्कार दिलेत का मी तुला? तू तर माझी मान खाली घातली. रुद्र बोलला, हे काहीच नाही काका. अजित आणि प्रिया त्यांच्या नात्यात खूप पुढे गेले आहेत. त्यांचाच गैरफायदा घेते ती. तिचे हे सगळे चोचले पुरायला अजितकडून पैसे घेते.
ती फक्त अजित सोबत असती तर वेगळी गोष्ट, पण अशा कितीतरी मुलांना फसवलं आहे तिने. मोहनराव बोलले, याची काय गरज होती प्रिया? तुला हवा तेवढा पैसा मी देत होतो ना, आणि तू माझी मान आज खाली घातली. मला किती गर्व होता तुझ्यावर, आणि तू तू सगळं गमावलं. प्रिया मात्र खाली मान घालून उभी होती. तिला रुद्र आणि प्रीतीचा खूप राग आला होता. रुद्र बोलला, सॉरी काका, मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा, आणि मी तर तुम्हाला हे सगळं सांगणार पण नव्हतो, पण पाणी आता डोक्यावर गेलं होतं. श्यामाकांतराव बोलले, प्रिया बाळा, का वागत आहेस अशी? तुझ्या बाबांचा तर विचार करायचा. प्रिया बोलली, मी बघेन मला काय करायचं ते, तुम्ही नका मधात तोंड घालू. प्रिया अशी बोलली आणि दुसऱ्याच क्षणाला तिच्या कानाखाली पडली. मोहनरावांनी तिला सटकन कानाखाली मारली होती. ती गालावर हात ठेवून रडायला लागली होती. मोहनरावांची अशी रिॲक्शन बघून सगळेच चकित झाले. प्रिया बोलली, बाबा तुम्ही? मोहनराव बोलले, चुप बस, एकदम चुप. हे मी खूप आधीच करायला पाहिजे होतं. मीच कुठेतरी कमी पडलो तुला संस्कार द्यायला. जा बाहेर, गाडीत जाऊन बस. आपण आत्ताच मुंबईला परत जात आहोत. प्रिया बोलली, पण बाबा. मोहनराव बोलले, तुला सांगितलं ना गाडीत जाऊन बस. मोहनराव जवळजवळ तिच्यावर ओरडलेच. ती फणफणतच बाहेर निघून गेली. मोहनराव हात जोडून श्यामाकांतरावांना समोर उभे राहिले. श्यामाकांतराव बोलले, नाही नाही मोहन, तू का माफी मागत आहेस? तुझी काही चूक नाही यात, आणि पोर अल्लड आहे, तिच्यावर लक्ष दे, होईल सगळं नीट. अजितही समोर आला आणि तोही मोहनरावांसमोर हात जोडून उभा राहिला. अजित बोलला, सॉरी काका, मला माहिती आहे मी माझी लिमिट सोडून नात्यात खूप पुढे गेलो होत आहे, पण जे झालं ते सगळं प्रियाच्या संमतीने झालं आहे, आणि खरंच माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. मी खूप प्रयत्न केला तिला समजून घेण्याचा, तिला सांभाळण्याचा, पण सगळं व्यर्थ. मग हळूहळू त्या प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली. मोहनराव बोलले, नाही नाही अजित, तुझी काहीच चूक नाही यात, आणि मी शब्द देतो तुम्हाला, यापुढे प्रियाचा तुम्हाला कोणालाच त्रास होणार नाही. येतो मी. श्यामाकांतराव बोलले, अरे मोहन, तू लग्नाला आला आहे, लग्न करून तर जा. मोहनराव बोलले, कुठल्या तोंडाने लग्नाला थांबू श्यामा, आणि आता इच्छाही नाही, जाऊ दे मला. श्यामाकांतराव बोलले, ठीक आहे, पण एक लक्षात ठेव मोहन, या झालेल्या सगळ्या प्रकारामुळे आपल्या मैत्रीत काहीच फरक नाही पडणार. रुद्र बोलला, हो, आणि आपल्या बिझनेसमध्ये पण नाही. तुम्ही आमचे नेहमीचे महत्त्वाचे क्लायंट असाल. मोहनराव बोलले, धन्यवाद, येतो मी. मोहनराव निघून जातात आणि इकडे मात्र सगळीकडे शांतता पसरते. शेवटी अजितच बोलतो, सॉरी बाबा, माझं खरंच चुकलं. रुद्र बोलला, नाही बाबा, खरं तर अजितची पण यात काहीच चुकी नाही. सगळ्याच गोष्टी त्याला खूप उशिरा कळल्या एवढंच. आणि बाबा पण मी सॉरी, मी तुम्हाला आधी हे सगळं कळवायला हवं होतं. मोहन काकांचा पण मला असा अपमान नव्हता करायचा, पण वेळेच अशी होती की, आणि त्यात तुम्ही मोहन काकांना घेऊन इथे आले, तर म्हटलं सगळं सगळ्यांसमोरच होऊन जाऊ द्या. श्यामाकांतराव बोलले, अरे तुम्ही दोघं का सॉरी म्हणताय? माझ्या दोन्ही मुलांवर पूर्ण विश्वास आहे. रुद्र, तू जे केलं ते ठीकच केलं, आणि अजित बाळा, काळजी नको करू, माणूस अनुभवातूनच शिकतो काय. अजित बोलला, हो बाबा. श्यामाकांतराव तिथून निघून जातात, आणि आता फक्त रुद्र, अजित, प्रीती आणि आराध्याच तिथे असतात. रुद्र प्रीतीचा पेनड्रॉय काढून तिला देतो. प्रीती खाली मान घालून त्याच्या हातून पेनड्रॉय घेते. प्रीती बोलली, सॉरी जिजू. रुद्र बोलला, काय सॉरी प्रीती? बरं, अजितने तर मला सांगितलं नाहीच, तू तरी मला ह्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या. अजितने तर परकच केला आहे मला. अजित बोला, नाही दादा, प्लीज असं नको बोलू. प्रीती बोलली, हो जिजू, त्याला तुला त्रास नव्हता द्यायचा, म्हणून त्यांनी तुला काहीच सांगितलं नाही. प्लीज त्याच्यावर चिडू नको. रुद्र बोलला, आणि तू प्रीती, तू दाखवलेल्या धाडसाबद्दल तुझं कौतुक करावं की तुला रागावावं हेच कळत नाही आहे. तू एवढी हिंमत दाखवली, त्याचं कौतुक तर आहेच, पण यात जर तू अडचणीत सापडली असती तर? बघितलं ना, प्रियाला कळलंच होतं की तू तिच्यावर पाडत ठेवून आहेस म्हणून. अजित बोलला, हो दादा, तिने तर मला पण सांगितलं नव्हतं की ती काय करणार आहे म्हणून. प्रीती बोलली, सॉरी जिजू, यापुढे तुला न सांगता काहीच करणार नाही मी. पण तुला कसं माहिती की मी तिच्यावर पाडत ठेवून आहे म्हणून? ते फोटोज माझ्या पेनड्रॉयमध्ये आहेत म्हणून. रुद्र बोलला, ते जेव्हा मला अजितने प्रियाबद्दल सांगितलं तेव्हाच मला कळलं होतं की हा काहीतरी लपवत आहे. मग मी माझा एक माणूस तिच्या मागावर ठेवला, हा, आणि तो एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, म्हणून जिथपर्यंत तू पोहोचू शकली नाही तिथे तो पोहोचला. त्यांनीच मला सांगितलं की आपल्यासोबत आणखी एक मुलगी प्रियावर पाळत ठेवून आहे.
मग मी त्याला तिची पण माहिती काढायला सांगितली. त्याने तिचा फोटो आणि माहिती मला सेंड केली. फोटो बघून तर मी शॉक झालो. ती तू होती. इतका राग आला होता ना तुझ्यावर, पण तेवढंच कौतुक पण वाटलं. या वेळेस सोडलं, पण यानंतर असं बिलकुल वागायचं नाही. प्रीती आणि रुद्रचं बोलणं चालू असताना आराध्याचं लक्ष अजितकडे गेलं. तो रडत होता. आराध्या बोलली, अजित, तू रडत आहेस? तशा सगळ्यांच्या नजरा अजितवर गेल्या. त्याने त्याचा चेहरा लपवत लगेच त्याच्या आसू पुसले. रुद्रने त्याला जवळ घेतलं. अजित बोलला, सॉरी दादा. रुद्र, अरे दादाला कोणी सॉरी म्हणतं का? प्रीती, नाही नाही जिजू. तो ना मुलीसारखा रडत होता आणि कोणी त्याला चिडवू नये म्हणून लपून रडत होता. अजित बोलला, जास्त नको बोलू हा तू. आणि मला पोरगी म्हणते का? तर तर तू हेलीच म्हणतो ना तुला यश. प्रीती बोलली, मला हेली म्हणतो तू? तर हेला. त्याची नोकझोक चालू असते. तेव्हाच रुद्रचं लक्ष आराध्याकडे जाते. ती त्याच्याकडेच पाहत असते. तिच्या डोळ्यातला प्रश्न त्याला कळत होता. तिचे बोलके डोळे त्याला वाचता जे येत होते. विचारत होते तिचे डोळे त्याला की तुझ्यात आणि प्रियामध्ये काय फरक आहे? प्रियाने पैशासाठी अजितला फसवलं आणि तू तुझ्या फायद्यासाठी माझ्याशी लग्न करत आहेस. प्रेम कुठे आहे त्यात? तिच्या त्या अबोल प्रश्नामुळेही रुद्र अस्वस्थ झाला. त्याने लगेच अजितला दूर केलं. तिच्या प्रश्नाने उत्तर होते कुठे त्याच्याजवळ? रुद्र बोलला, अजित, तू कर लवकर तुझं काम, मी बाहेर आहे. रुद्र बाहेर निघून गेला आणि पुन्हा आराध्याने न विचारलेला प्रश्न अनुवृत्तीत राहिला. ती तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिली. अजित आणि प्रीती फ्लावर अरेंजमेंट बघायला आले. अजित बोलला, आपण आलो कशासाठी आणि काय झालं? त्या दोघांपैकी कुणीही पुढेकार घेत नाही आहे. प्रीती बोलली, पण जाऊ दे. आता जे झालं तेही चांगलं झालं. प्रीती नावाचं ग्रहण गेलं एकदा तुझ्या मागचं. अजित बोलला, थँक्यू. प्रीती प्रीती बोलली, चल एक भुक्का हाणेल मला थँक्यू म्हटलं तर. अजित बोलला, बरं माते, कर आता लवकर. दादा बाहेर वाट बघत असेल आणि वहिनी पण बसून बसून कंटाळली असेल. आता दोन्ही घरात प्रिया आणि अजितबद्दल माहिती पडलं होतं. प्रियाबद्दल ऐकून तर सगळे चकित झाले होते. शालिनी ताईने तर आता ठरवलंच होतं की रुद्रचं लग्न झाल्या अजितचं लग्न लावून देणार होत्या त्या. दुसरा दिवस उजडला. आज रुद्र आणि आराध्या शॉपिंगसाठी जाणार होते. त्यांच्यासोबत प्रीती आणि अजित पण जाणार होते. सोबतीला यश पण त्यांची बॅग पकडायला होता. सगळेच्या सगळे दुकानात पोचतात आधी कपडे घ्यायचे ठरवतात. प्रीती जाडे, काय ठरवलं आहे? तू काय घालणार आहे लग्नात? आराध्या, मी काही नाही ठरवलं. तुला जे वाटेल ते घे. प्रीती बोलली, अगं असं काय करते? लग्न तुझं आहे तर तुझ्या आवडीचंच सगळं असायला हवं ना. आणि लग्नाआधी किती बोलायची की लग्नाच्या वेळेस शालू नेसेल, सप्तपदीच्या वेळेस नऊवारी आणि विदाईच्या वेळेस पैठणी. मग आता कुठे गेला तुझा उत्साह? आराध्या बोलली, तुला एकदा सांगितलं ना प्रीती, माझी नाही आहे कसलीच इच्छा. तुला जर काही वाटत असेल तर घे माझ्यासाठी, नाही तर चल वापस घरी. अजित आणि रुद्र त्यांच्या बाजूला बसून चुपचाप शांत बोलणं ऐकत होते. प्रीती बोलली, बरं बरं ठीक आहे. आपण आधी शालू बघू. दादा, छान छान शालू दाखवा. एक से बडकर एक. आमची नवरी एकदम हटके आणि भारी दिसायला हवी. पैशाचा विचार नका करू हा. महागातले महाग दाखवा. दुकानदार एक एक शालू दाखवत होता. प्रीती बोलली, जाडे, हा लाल शालू बघ, हा छान दिसत आहे तुझ्यावर. अजित बोलला, हट, लाल नाही हा, केशरी छान दिसेल वहिनी तुझ्यावर. हा शालू घाल तू लग्नात. प्रीती बोलली, केशरी काय? नको नको, हा बिलकुल छान नाही दिसत. हा लालच छान आहे. प्रीती आणि अजित दुकानातच भांडायला लागतात. बऱ्याच वेळ त्यांची कुरकुर चालू असते आणि शालू कुठला घ्यायचा हे ठरतच नव्हतं. शेवटी रुद्रच मध्ये पडला. रुद्र बोलला, थांबा तुम्ही, मी बघतो काय करायचं ते. त्याचं बोलणं ऐकून आराध्या चमकून त्याच्याकडे बघते. पुन्हा तिच्या नजरेत त्याला तोच प्रश्न दिसतो आणि पुन्हा त्याच्या नजरेतल्या प्रश्नाने तो अस्वस्थ होतो. तो तिच्या नजरेला नजर देणं टाळतो आणि कपड्यांकडे लक्ष देतो. तो आराध्यासाठी त्याच्या आवडीचा शालू, नऊवारी आणि पैठणी घेतो. तिच्याच कपड्यांना मॅचिंग तो त्याचे कपडे घेतो. तेवढ्याच वेळात प्रीती आराध्यासाठी घरी वापरायला 3-4 साड्या घेऊन येते आणि तिच्याही नकळत तिला तिच्या पहिल्या रात्रीसाठी छान लाल कलरची हॉट सेक्सी नाईट घेऊन घेते. आराध्याला सांगितलं असतं तर तिने नाहीच म्हटलं असतं, म्हणून ती स्वतःच तिच्यासाठी सगळं घेऊन घेते. मग सगळे ज्वेलरी शॉपमध्ये जातात. मंगळसूत्र सोडून बाकी सगळे दागिने आधीच घेऊन झालेले होते. दुकानदार त्यांना एक एक मंगळसूत्र दाखवत होता. आराध्या तर मंगळसूत्र बघून खूपच खचून गेली होती. काय असते मंगळसूत्र? एक धागा आणि काही काळेमणी. तो धागा विश्वासाचा प्रतीक असतो आणि ते काळेमणी आपल्या नात्याला कोणाची नजर ना लागू म्हणून असतात. पण इथे तर नात्यात विश्वासच नव्हता.
तर प्रेम तर दूरच राहिलं. अचानक आराध्या एका मंगळसूत्रावर हात ठेवते आणि तेव्हाच रुद्रही त्याच मंगळसूत्रावर हात ठेवतो. दुकानदार बोलला, अरे वा, दोघांनाही एकच मंगळसूत्र आवडलं तर. मॅडम, तुम्ही घालून का बघत नाही हे? तुम्ही या चेअरवर बसा. तो दुकानदार आराध्याला चेअरवर देतो. ती त्या चेअरवर बसते. तो दुकानदार तिच्या समोर आरसा ठेवतो. दुकानदार बोलला, सर तुम्ही घाला हे मंगळसूत्र, मॅडमला बघा कसं दिसते ते. रुद्र त्याच्या हातातून ते मंगळसूत्र घेतो आणि आराध्याच्या मागे जाऊन उभा राहतो. तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हाच ती आरशातून त्याला बघते आणि तो पण तिला बघतो. काही क्षणासाठी हरवते ती त्याच्या डोळ्यात, पण मग लगेच तिच्या नजरेसमोर लक्ष्मी आणि रुद्रचं ते एकमेकांच्या मिठीत असलेलं दृश्य येतं आणि ती लगेच तिची नजर फिरवते. गळ्यातलं मंगळसूत्र काढून आणि दुकानाच्या बाहेर निघून जाते. रुद्र बोलला, हेच मंगळसूत्र पॅक करून घ्या. शॉपिंग करून ते सगळे घरी जायला निघतात. आता लग्नाला फक्त 4 दिवस राहिले होते. अजित, प्रीती, मयंक, ममता, मयुरा आणि राघवने मिळून छान 4 दिवसाचा प्रोग्राम अरेंज केला होता. सगळ्या पाटील कुटुंबाला आता रोज शरदरावांच्या वाड्यावर आमंत्रण असायचं. दुपारी 12च्या दरम्यान पाटील कुटुंब वाड्यावर आले. त्यांच्यासोबत शांताबाई आणि टिया पण होती. आधी छान सगळ्यांची जेवण झाली. नंतर अंगणात बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. प्रीती, ममता, मयुरा सगळ्यांनी बांगड्या भरून घेतल्या. शारदाताई आणि शालिनी ताईनेही आवडीने बांगड्या भरून घेतल्या. शेजारच्या बायांना पण बांगड्या भरायला बोलावलं होतं. घरात सगळी कलकल चालू होती. सुरेशराव, श्यामाकांतराव, मयंक, राघव, रुद्र, अजित बाजूलाच चेअर टाकून बायकांची गंमत बघत होते. टिया आणि शांताबाई आधी बांगड्या भरायला नाही नाही म्हणत होत्या. शारदाताई बोलली, अहो ताई, असं काय करता? 2-2 बांगड्या घ्या ना भरून. शांताबाई बोलली, ही काय पद्धत आहे का? काही मानपान करता येतो की नाही तुम्हाला? आधी आम्हाला बांगड्या भरायला बसवायला हवं होतं, तर तुम्हीच पुढे आल्या. शारदाताई बोलली, चुकलंच आमचं, माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण मुद्दाम नाही केलं आम्ही ते. या वेळेस जाऊ द्या, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवू. प्रीतीला तर त्यांचा खूपच राग आला. प्रीती बोलली, आत्या, राहू दे ना, त्यांची इच्छा नाही तर कशाला बळजबरी करते. शांताबाई बोलली, बघा बघा, तुमच्या मुलीला कसे बोलायचे हे कळत पण नाही. काही संस्कार नावाची गोष्टच नाही. शरदराव बोलले, प्रीती तू गप्प बस, मधामधात नको बोलू मोठ्यांच्या. सुरेशराव बोलले, खरंच ताई, आमचं चुकलं, यावेळेस माफ करा. पण शांताबाई ऐकतील तेव्हा ना. दोघी मायलेकी जगाच्या हालायला तयारच नव्हता. श्यामाकांतराव आता वैतागले होते. त्यांनी शालिनी ताईंकडे पाहिलं. शालिनी बोलली, वहिनी बस ना आता, आपण सगळे एकच आहोत. तू मानापानाचं काय घेऊन बसली? मुलाकडची बाजू मुलीकडची बाजू हे कुठे आलं इथे? आता कुठे? शांताबाई ऐकल्या आणि त्यांनी बांगड्या भरून घेतल्या. आता आराध्या बांगड्या भरायला बसली. रुद्र समोर बसून आराध्याला निहाळत होता. एक एक बांगडी आराध्याच्या हातात जात होती. रुद्रच्या नावाच्या बांगड्या तर ती हातात घालत होती, पण त्याच्या मनात तरी कुठे तिला ठाव होता. त्याच्या मनात तर लक्ष्मी आहे. मग ह्या बांगड्या पण तिच्याच हातात हव्यात ना. आराध्याच्या बांगड्या भरून झाल्या. हातभर हिरवा बांगड्या बघून तिला गंमत वाटली. तिने तिचे हात हलवले आणि बांगड्यांचा खणखण आवाज झाला. तिच्या बांगड्याचा आवाज सोबत रुद्रच्या मनातल्याही तारा छेडल्या गेल्या. तिच्या हातात भरलेला चुडा पाहून शारदाताईंना भरून आलं. आराध्याने त्यांच्या हातात हात ठेवला. शारदाताईंनी लगेच तिला जवळ घेतलं आणि तिच्या गालावर पप्पी घेतली. त्याचं क्षणी प्रीती तिथून उठून बाजूला निघून गेली. अजित पण तिच्या मागे मागे गेला. रुद्र श्यामाकांतरावांच्या शेजारीच बसलेला होता. त्याने श्यामाकांतरावांना डोळ्यांनीच प्रीती आणि अजितकडे बघायला सांगितलं. श्यामाकांतरावांना समजून गेलं रुद्रला काय म्हणायचं ते. श्यामाकांतराव बोलले, अरे आता कुठे तर आपला पोरगा सावरला आहे आणि प्रीतीचं म्हणशील तर तिला आपल्या अजितबद्दल सगळं माहिती आहे. ती का प्रेमात पडेल त्याच्या? रुद्र बोलला, बाबा मी कुठे म्हणतो आहे त्यांचं आत्ताच लग्न लावून द्या. फक्त लक्ष ठेवा असं सांगतोय. बाकी त्यांचं त्यांचं ते बघून घेतील आणि येतील बोलायला. श्यामाकांतराव बोलले, बरं बरं, अजितचं बघू आपण नंतर. आता तू तुझ्या लग्नाकडे लक्ष दे. रुद्र बोलला, हो बाबा. रुद्रने आराध्याकडे पाहिलं तर ती तिच्या बांगड्यांमध्येच गुंगलेली होती. अजित बोलला, काय ग, इकडे का आली? प्रीती बोलली, ते असंच. प्रीती तिचा चेहरा लपवतच बोलली. अजित बोलला, का चेहरा लपवत आहेस प्रीती? तुला काय वाटते तू रडत आहेस? हे कळणार नाही मला. तसं प्रीती त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. अजित बोलला, आईची आठवण येत आहे ना? प्रीती रडत रडतच हो मध्ये मान हलवते. अजित लगेच तिला जवळ घेतो.
तीही लगेच त्याला बिलगते आणि तिच्या आसवांना वाट मोकळी करून देते. अजित तिच्या केसावरून हात फिरवत तिला शांत करत असतो. प्रीती बोलली, आज आई असती तर किती वेगळं असतं ना सगळं. आत्याने कधीही माया लावायला कमी केली नाही, पण शेवटी आई ती आईच असते ना. अजित बोलला, हो ते तर आहेच, आई शेवटी आईच असते. आणि तुझी आई पण तुझ्या सोबतच तर आहे. हा मान्य आहे, खूप दूर जरी गेली असली, आता दिसत जरी नसली, तर ती तुझ्या सोबत नाही आहे असं नाही ना. तुझी आई तुझ्या मनात आहे. त्याच्या बोलण्यामुळे प्रीती थोडी सावरते आणि तिच्या लगेच लक्षात येते की ती अजितच्या मिठीत आहे. म्हणून ती ओशाळते आणि त्याच्यापासून दूर होते. प्रीती बोलली, सॉरी ते. अजित बोलला, इट्स ओके प्रीती, फ्रेंड्समध्ये एवढं चालतं. प्रीती बोलली, थँक्यू. अजित बोलला, आणि काय ग, काल मला रडका म्हणत होतीस, पण खरी रडूबाई तर तू आहेस, असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागतो आणि प्रीती चिडून त्याला मारायला त्याच्या मागे पडते. टिया बोलली, आई 2 दिवसावर लग्न आलं आहे, रुद्र तर गेला हाताचा. शांताबाई बोलली, काही गेला नाही, आता आपण आपला पुढचा डाव टाकायचा. टिया बोलली, सगळ्या बायका घरात गप्पा मारत बसलेल्या असतात. सुरेशराव, श्यामाकांतराव आणि शरदरावांच्या तर छान गप्पा रंगल्या होत्या. बोर होतंय म्हणून अजित आणि यश क्रिकेट खेळायला घेतात. रुद्र तिथेच बाजूला बसून त्यांना बघत असतो. मध्येच अजितचं लक्ष समोर उभी असलेल्या 4 व्हीलरवर जातं. अजित बोलला, ही गाडी कोणाची आहे रे? यश बोलला, ही प्रीतीताईची गाडी आहे. बाबांनी तिच्या वाढदिवसाला गिफ्ट केली होती. तिचा खूप जीव आहे तिच्या या गाडीत. आम्हाला कोणाला हात पण लावू नाही देत ती. इथे होती तेव्हा नुसतं गाडी मिरवत राहायची. पाणीपुरी खायला पण ही गाडी घेऊन जायची ती. अजितला समोरून प्रीती येताना दिसली आणि त्याच्या डोक्यात काहीतरी शिजलं आणि तो गालातल्या गालात हसला. यश बोलला, काय झालं दादा? अजित बोलला, काही नाही, तू टाक बॉल. यश बॉल टाकतो आणि अजित बरोबर बॅटने बॉल प्रीतीच्या गाडीच्या हेडलाईटवर मारतो. हेडलाईट फुटतो आणि जोरात काचेचा आवाज येतो. प्रीतीचं लक्ष जाते आणि ती धावत धावतच येते. प्रीती बोलली, तुला दिसत नाही का रे? असा असा कसा माझ्या गाडीचा काच फोडला? यश बोलला, अगं चुकून झालं ते ताई. प्रीती बोलली, असं कसं चुकून झालं? बिचारी माझी गाडी किती जपते मी तिला. अजित बोलला, असं काही आठवलं का मॅडम तुम्हाला? माझ्या गाडीचा काचही असाच फुटला होता ना. प्रीती आठवून बघते. तिने असाच आधी अजितच्या गाडीचा काच फोडलेला असतो. प्रीती बोलली, म्हणजे तू मुद्दाम फोडला ना हेडलाईट? अजित बोलला, मी असं कुठे म्हटलं? प्रीती बोलली, अजित तू ना. पण प्रीतीचं पुढे ऐकायला तो थांबतोच कुठे. तो हसत हसतच आत निघून जातो. प्रीतीला तर खूप राग आला होता. इकडे रुद्र प्रीतीजवळ येतो. त्यालाही खूप हसू येत असतं, पण प्रीतीकडे बघून तो कंट्रोल करतो. प्रीती बोलली, तुझा भाऊ ना मूर्ख, नालायक आणि कुत्रा आहे. ती रुद्रकडे बघून बोलते आणि तनतन आत निघून जाते. ती गेल्यावर रुद्र आणि यश जोरजोरात हसायला लागतात. काय मग मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कळवायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.